मधुमेह हा दिसणारा गुप्त रोग आहे. पूर्वी मधुमेहाचा रोगी दुर्मिळ होता. आता मधुमेही नाही असा मराठी माणूस दुर्मिळ होत आहे. आणि मधुमेह झाला की महिना 5-10 हजार रुपये आयुष्यभराचे औषधाचे जाणार, तरी आम्ही खराब होणार, अल्पायुषी होणार. डॉक्टर जेव्हा आपल्याला मधुमेह सांगतात तेव्हा आपल्याला उशीर झाला असतो. एखादी बोट आहे, ती बुडली आणि बुडल्यावर आपण सांगितलं की तुमची बोट बुडली, तर काय फायदा? ती बुडायला सुरू झाल्यावर अशा वेळा सांगता आली पाहिजे की तिचं बुडणं थांबवता आलं पाहिजे. मी मुलांचा डॉक्टर आहे, मग मी तुम्हाला मधुमेहाबद्दल का सांगत आहे? कारण की हा मुलांचा प्रॉब्लेम, हा मुलांचा आजार झाला आहे. मी डॉक्टर हेमंत जोशी, मी मुलांचा डॉक्टर आहे, मग मी तुम्हाला मधुमेहाबद्दल का सांगत आहे? कारण की हा मुलांचा प्रॉब्लेम, हा मुलांचा आजार झाला आहे. पूर्वी मधुमेहाचा रोगी दुर्मिळ होता. आता मधुमेही नाही असा मराठी माणूस दुर्मिळ होत आहे. आणि मधुमेह झाला की महिना 5-10 हजार रुपये आयुष्यभराचे औषधाचे जाणार, तरी आम्ही खराब होणार, अल्पायुषी होणार. ह्यातून बाहेर पडता येते ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि मधुमेह म्हणजे खूप माहिती, खूप अडचण, ते मी सोपं करून सांगत आहे. मधुमेह हा दिसणारा गुप्त रोग आहे. म्हणजे ज्याला कळतं त्याला दिसतो, नाही तर नाही दिसत. म्हणजे असं की आपण डॉक्टर जेव्हा आपल्याला मधुमेह सांगतात तेव्हा आपल्याला उशीर झाला असतो. एखादी बोट आहे, ती बुडली आणि बुडल्यावर आपण सांगितलं की तुमची बोट बुडली, तर काय फायदा? ती बुडायला सुरू झाल्यावर अशा वेळा सांगता आली पाहिजे की तिचं बुडणं थांबवता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या बोटाला भोग पडलं, त्यातलं पाणी आत येते. समजा ते पाणी एका सेकंदाला 1 बादली या गतीने येऊन राहिलं आणि आम्ही 1 वाटी एका सेकंदाला बाहेर टाकतो. येणारे पाणी एका सेकंदाला 1 बादली या गतीने येतं आणि आम्ही बाहेर काढतो 1 वाटी एका सेकंदाला, तर बोट भरून बुडणार. असंच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मेंदूचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, या सगळ्या आजारात होत आहे. बोट बुडल्यावर सांगून फायदा नाही, ती बुडायच्या आधी सांगायला पाहिजे, सावध होऊन. ते मी असं करत आहे आणि सोप्या शब्दात करत आहे आणि जरुरी तेवढंच सोपं सांगत आहे. जसं मधुमेह म्हणजे काय, तर पूर्वी लघवीत साखर आली की लघवीच्या जिथे केली होती तिथे मुंग्या जमत, मग कळायचं मधु म्हणजे मध, म्हणजे गोड लघवी. म्हणजे आपलं रक्त, अंगातलं पाणी मधासारखं गोड होते. साखरेचा पूर, महापूर शरीरात येतो. प्यायला पाणी लागतं, पण पुराचं पाणी घरात शिरलं की घरातल्या सगळ्या वस्तू खराब होतात. तसं साखर जास्त झाली की रक्तामध्ये जी साखर वाढते ना, तिच्या पुरामध्ये सगळ्या पेशी खराब होतात, त्या आजारी होतात, त्या सगळ्यांचे त्रास होतात. आपलं आयुष्य लहान होते, आपण औषध घेतो पण आजार वाढतच जातो आणि 20-1 वर्षामध्ये आपण जगलो नाही तर बरं अशी परिस्थिती स्वतःची होते. मग प्रत्येक गोष्ट खराब होतात. डोळे खराब होतात, स्नायू खराब होतात, हृदय खराब होते, मेंदू खराब होतो, प्रत्येक पेशी खराब होते, मूत्रपिंड खराब होतात, सगळं काही खराब होतं आहे. किती कशाचा इलाज करणार? म्हणजे 100 कुत्रे आपल्या मागे लागले आणि आपण मेलो, ते सगळं अंग खातात ना, कशाने मेलं म्हणून सांगणार? एक साप आहे, मोठा साप आहे, खूप तोंड आहेत त्याला, ती सगळी तोंड चावतात. सापाचं नाव आहे जाडेपणा. त्याचं एक तोंड आहे, म्हणजे या जाडेपणामधून जन्माला येतात आजार. एक तोंड आहे
उच्च रक्तदाब, एक आहे मधुमेह, एक आहे हृदयाचा आजार, दुसरा आहे मेंदूचा आजार, तिसरा स्नायू कमजोर, चौथा जोड खराब झाले, पाचवा चामडीचे आजार झाले. मी या सगळ्यांची शर्यत लागते की कोण नंबर लावते. आपलं यकृत असतं, त्यात चरबी जमा होते. चरबी विष आहे, पण हे होते कसं? आणि हे जर 47मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा नव्हतं. पूर्वी आमच्या आजोबा लोकांना व्हायचा, काही आजोबांना, सगळ्यांना नाही. मग तो काही आईवडिलांच्या पिढीमधल्या काही लोकांना व्हायला लागला. आता मुलांना व्हायला लागला. म्हणजे माझी एक ताई असते कल्याणला, तिचा फोन आला, दादा माझा 10वीतला जो मुलगा आहे त्याला मी दवाखान्यात भरती केला आहे, पोटात दुखतं म्हणून. मी भेटायला गेलो. डॉक्टर म्हणे याला तर साखर रक्तात 440 आहे, मधुमेह आहे याला. साखर तपासली म्हणून कळलं, नाही तर तो गुप्तरोग होता. पण तो गुप्त होता कारण आपल्याला तेवढंच माहिती आहे. पण त्याच्या आधी त्याचं पोट दिसायचं, तो जाड झाला होता. पोट दिसणं हा दृश्य मधुमेह आहे. आपण त्याला मधुमेह म्हणत नाही, हे आपली अज्ञान आहे. ते साखरेचंच पोत आहे. पण त्याच्या छोट्या भावाला 7वीत मधुमेह झाला, मोठ्याला 10वीत, छोट्याला 7वीत. पण त्याच्या आधी पण ते जाड झाले. पण जाड कशाने झाले? तर आई बाबा कामाला जातात, अति गर्दीमध्ये मैदानं नाहीत, उंच इमारती, खालची गाडी गाड्यांनी घेतली, खेळायला जागा नाही, गच्चीला पण नको लोक, मुलांनी खेळायचं कुठे? सो मुलं घरी येतात, टी व्ही लावतात आणि ब्रेड बिस्किट घेऊन बसतात. सो अति बसणे, अति खाणे, यातून मधुमेह झाला. हे टाळलं तर आपला मधुमेह बरा होईल म्हणून मी सांगत आहे. आमची जगणं कसं आहे? आम्ही रात्री झोपतो, सकाळी उठतो, चहा नाश्ता खायला बसतो, मग आम्ही वाहनात बसून शाळा, कॉलेज, ऑफिस कुठेतरी जातो, तिथे पण बसतो, मग घरी येतो, मग टी व्ही समोर बसतो, पुन्हा चहा नाश्ता पाणी, ऑफिसमध्ये पण चहा नाश्ता पाणी, मग रात्री जेवतो आणि झोपतो. आपण जे जेवतो त्याची साखर बनते, ती हालचालीमध्ये वापरली जाते, त्याचा वापरच नाही. मग जी साखर उरते त्या अतिसाखरेचा पूर शरीरात येतो आणि तो शरीराला इजा करून प्रत्येक पेशीला खराब करतो. आणि हाच मधुमेह, हा खरा मधुमेह. जी जादा साखर आहे त्याचे कण एक दुसऱ्याला जोडून चरबी तयार होते. ही विष आहे, ही यकृतात जमा होते आणि स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाजमध्ये जमा होते, तेव्हा मधुमेह होतो. ही रक्तवाहिन्यांना लागते, त्यांना जखम होते, त्या टणक होतात, त्या लहान होतात. कारण आतमध्ये पाण्याची नळ जी असतील त्याच्यात जर माती जमा झाली आतमध्ये किंवा त्याला गंज लागला काय म्हणतो आपण, ते लहान झाल्या कचरा अडकून तर रक्त पाणी येत नाही. पाणी नाही आल्यामुळे हराप्पा सिंधू संस्कृती नष्ट झाली, सरस्वती नदी गेली, ती संस्कृती नष्ट झाली. तसं शरीरातलं रक्त जसं कमी पडायला लागतं ना, तर हृदयात छातीत दुखायला लागतं, हृदयाचं काम खराब होतं, स्नायूंचं काम खराब होतं, मेंदूचं काम खराब होतं, विस्मरण व्हायला लागतं, स्नायू काम करत नाही, चामडी काम करत नाही, प्रतिकारशक्ती सगळं काही खराब होतं. हाच मधुमेह आहे. पण तो आपल्याला केव्हा कळतो? तर चीनचा अभ्यास असा सांगतो की पोट आल्यानंतर 7 वर्षांनी तिथे कळतं, कारण ते तपासण्या करतात. आपण तपासच नाही करत. ती साखर रक्तामध्ये लाल पेशी असतात, त्यात हिमोग्लोबिन असते, एक लाल रंग असतो ज्याने लाली येते, त्याला साखरेचा कण चिटकतो, त्याला A1C म्हणतात, HbA1c. ते मोजलं की मागच्या 3 महिन्यात तुमची रक्ताची पातळी किती होती साखरेची हे कळते. ती 5.5च्या खाली पाहिजे. ती पाहिली की गेल्या 3 महिन्यात मी साखर कमी होती असं कळतं. 5.5च्या कमी असावी, ती आपण करून बघायला पाहिजे. पण कंबर आपली विठोबासारखी हवी, घरी विठोबा रुक्माची मूर्ती हवी, आपला फोटो मोबाईलमध्ये विठोबा रुक्मायचा हवा, तशी आपली कंबर हवी. विठोबा उभे आहेत, आपण सगळे कामं उभ्याने केले पाहिजेत, चालत फिरत केले पाहिजे, मग तरच आपली हालचाल होईल. आपण सुसूला पण दुसऱ्याला पाठवतो, सुसूला गाडी घेऊन जातो, हालचाली नाही, ॲक्टिव्हिटी नाही. पूर्वी जमिनीवर बसून जेवायचे,
कामं करायचे, सुशी करायचे, तेवढ्या 25 उठाबशा तरी व्हायच्या. आता मी जेवायला सूला शिला टेबलावर बसतो, खुर्चीवर बसतो. म्हणजे आपण जमिनीवर बसून उभं राहतो एवढासुद्धा व्यायाम आता नाही आहे. आपण बेडवर झोपतो, खुर्चीवर बसतो, एवढीच हालचाल आहे. म्हणजे बसणे आणि उभे राहणे, म्हणजे जमिनीवर बसणे, एक उठाबशीची पण हालचाल नाही आहे. हा आजार आहे. सो भरपूर हालचाल वाढवणे आणि साखर, त्यामुळे अन्नाची गरजच कमी झाली आहे. पण आपल्याला पोटभर जेवायची सवय झाली आहे. आपण भूक लागल्यावर नाही जेवत. आपण सकाळ झाली म्हणून चहा नाश्ता करतो, मग 10 वाजले म्हणून पुन्हा चहा बिस्किट घेतो, मग दुपार झाली म्हणून जेवतो, संध्याकाळ झाली म्हणून पुन्हा चहा नाश्ता करतो, पुन्हा मित्र आले म्हणून काहीतरी खातो पितो, पुन्हा रात्री जेवतो, पुन्हा रात्री अजून काहीतरी असते, अजून रात्रीची ड्युटी असेल, जागरण असेल तर तेव्हा पण खाणं होतं. प्रत्येक खाल्लेल्या कणाची एक कप चहा जर दर महिन्याला जादा घेतला ना तर अर्धा किलो वजन दरमहा न कळत वाढते. 4 चहा घेतले तर मग 1-2 किलो दर महिन्याला वाढणार, मग 12 महिन्यात 24 किलो. त्यामुळे लग्नाला जे बारीक जर असतील, जेव्हा केव्हा बारीक असतात, ते न कळत पोट येते. आपल्याला वाटते की जावई चांगला झाला, चांगला नाही झाला, तो वाईट झाला. तर करदोडा बांधला पाहिजे आणि तो घट्ट नाही झाला पाहिजे. आणि हे 3ऱ्या वर्षी सुरू होतं. डॉक्टर खाडिलकर आणि सहकारी यांनी भारतातल्या 5 मोठ्या शहरातल्या लाख मुलांचा अभ्यास केला आणि त्यांना निष्कर्ष निघाला की 2 वर्षाला जर पोटाचा घेर बिंबीपाशी मोजलेला सोपा 59 सेंटीमीटर असेल तर हा मुलगा जाड आहे. जाड म्हणजे आजारी, जीव घेणं आजारी. एवढं जरी महाराष्ट्र शिकला ना तर आपण पहिल्या पायरीलाच मधुमेह थांबवला. यानंतर 3चा पाढा आला पाहिजे आणि सूत्र आहे 350-1380. 3 वर्षाला 50 सेंटीमीटर पोट असेल तर मुलगा जाड आहे, त्याची रक्तातली चरबी जास्त आहे, त्याच्या रक्तात साखर जास्त आहे, याला आयुष्य कमी आहे. या 3 जोडा, 3 वर्षाला 50 अधिक 3 म्हणजे 53. तर 4 वाढदिवसाला 53 सेंटीमीटर पोट असेल तर तुमचा मुलगी जाड आहे. 5 वर्षाला अधिक 3, 53 अधिक 3 56. 6 वर्षाला असं वाढवत जा तर 13 वर्षाला 80 येतं. 13 वर्षाला पोटाचा घेर 80 असेल किंवा तुमच्या चड्डीचा नंबर 80 सेंटीमीटर म्हणजे 80 किंवा 32 इंच असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही जाड आहेत. तुमचा नंबर यमराजाकडे ऑलरेडी बुकिंग झाली आहे. कधी पण, आणि त्याची नोटीस नाही येत. ही साखर वाढते, त्याची चरबी होते आणि ती आपल्याला आजारी करते. पण ती घालवली तर आपण बरे पण होतो. हाच मधुमेह आहे. हातच्या बांगडीला आरसा नको. ज्याचं पोट दिसते ना त्याने डॉक्टर करायला जाऊ नका, हे शिकवा महाराष्ट्राला आजच्या आज आणि पूर्ण भारताला सगळ्या भाषामध्ये सांगून हा व्हिडिओ फॉरवर्ड करून हे जरूर शिकवा की पोट दिसे आजारी, कमर बारीक पाहिजे, विठोबाच आपला देव पाहिजे. सोभ्याने कामं करा, कष्ट करा. रोज 1 तास कष्ट करणे आणि अर्धपोटीच परमनंट राहणे हीच सुखी दीर्घायुष्याची सोपी किल्ली आहे. याच्या अभावी पूर्ण देश आजारी आहे. परदेशी तर 3 पैकी 2 माणसं 100 किलोच्या वर आहेत. महाराष्ट्रामध्ये दर दुसऱ्या माणसाचं पोट दिसते. 10 माणसापैकी 5 माणसांचं पोट दिसते. 3 माणसांना उच्च रक्तदाब आहे आणि 2 माणसांना मधुमेह आहे आणि यांना आयुष्य कमी आहे. या मुलींना मुलं होत नाही कारण चरबी असते ना, त्या चरबीमुळे मुलं होत नाहीत. श्वासनळी असते ना, ती लहान असते. चरबीमुळे श्वासनळी अजून लहान होते, मग श्वास नाही मिळत. मग श्वासाअभावी जगूच नाही शकत ना. आपण दुय्यम जगतो. झोपेमध्ये ती श्वासनळी लहान झाल्यामुळे श्वास थांबतो, कमी होत पडतो, थांबतो सुद्धा आणि मेंदू खराब होऊन जातो. सो जाड होण्याआधीच सावध व्हायला पाहिजे. एक कंबरेत दोरी बांधायला पाहिजे. करदोडा सगळ्यांनी बांधला पाहिजे. 5व्या दिवशीच बांधला पाहिजे किंवा पहिल्या लहान असताना, आणि तो आयुष्यभर ठेवला पाहिजे. करदोडा ढिला झाला म्हणजे बाळ बारीक झालं आणि करदोडा घट्ट झाला म्हणजे बाळ किंवा मोठा माणूस जाड झाला. लग्नामध्ये मंगळसूत्र द्या पण करदोडा द्या. करदोडा हेच मंगळसूत्र आहे. हवं तर चांदीचा द्या, सोन्याचा द्या, पण त्याच्या बाहेर
मुलामुलींनी येऊ नये. बाळंतपण सोडून पुन्हा मुलगीचा पोट कमरेमध्ये यायला पाहिजे. बाळंतपणामुळे जाड होत नाही मुली, जास्त खाल्ल्यामुळे जाड होतात. बाळ पितो तेव्हा 1.5 माणसांचं पितात, बाळाचं आणि आपलं, आणि मग बाळ प्यायचं थांबतो पण खाणं चालूच राहतं, म्हणून तो जाडेपणा जात नाही. चहाची गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. 1 कप चहा रोज जादा पिला किंवा 6 बिस्किटं किंवा 1 नाश्ता तर दर महिन्याला अर्धा किलो वजन वाढतं. हे वाढलेलं वजन हे चरबीमध्ये असते आणि यांनी इजा होऊन मधुमेह होतो. हे कमी कसं करायचं? तर चहा बंद करायचा. चहाच्या ऐवजी ताक प्यायचं किंवा पाणी प्यायचं किंवा बिनगोड पेय प्यायचं. बाजारच्या सगळ्या पेयात खूप साखर आहे. 1 वाटी साखर असते सगळ्या कोलांमध्ये, सगळ्या पेयांमध्ये. तसं बाजारचं गोड पेय म्हणजे फळांचा रस म्हणून विकतात, त्यात पण वाटीभर साखर असते. सो बाजारचं काही पेय घेऊ नका. प्यायचंच असेल तर ताक प्या, नाही तर घरी सातूचं पीठ पाण्यात टाकून त्याचं पेय करून प्यावे. आणि कमी साखर देणाऱ्या वस्तू खा. भाजी बघा, भाज्या, कोशिंबिरी आणि कमी गोड फळ किंवा बिनगोड फळं यांनी सगळ्यात कमी साखर मिळते आणि याने मधुमेह बरा होतो, कमी होते. साखर कमी झाली म्हणजे आपण बरं झालं. 100 कॅलरी आपल्याला कशाने मिळतात? 1 केळ्याने मिळतात. हेच का सांगतो की जो माणूस ॲक्टिव्हिटी वगैरे करतो ना त्याला 2000 कॅलरीज लागतात. पण जो बसा आहे, म्हणजे नाश्त्याला बसा, रिक्षात बसा, शाळेत बसा, घरी बसा, ऑफिसमध्ये बसा आणि झोपा, त्याला 1200 कॅलरी पुरे आहेत. म्हणजे कॅलरी खूप कमी पाहिजेत. पण 800 घेतल्या कॅलरीज म्हणजे अजून कमी केल्या तर मग चरबी जळून आपलं वजन कमी होते. कॅलरी कशा मोजायच्या? तर 100 कॅलरी देणाऱ्या 5 वस्तू सांगतो. 1 वाटी भात, 1 पोळी, 1 वाटी डाळ, 1 केळ किंवा केळ्या एवढं 1 फळ, याने 100 कॅलरी मिळतात. असे 8 वाटे घेतले तर तुम्हाला 800 कॅलरी मिळतील. 12 वाटे घेतले तर 1200 कॅलरी मिळतील. 1 कप चहा, त्यात 2 चमचे साखर आणि 2-4 बिस्किट असं एकत्र घेतलं तर तुम्हाला 100 कॅलरी मिळतात. 1 चमचा साखर म्हणजे 5 ग्राम, 1 मधनं 4 कॅलरी मिळतात. 1 ग्राम साखरेतनं 4 कॅलरी, 5 चोक 20 कॅलरीज. 1 चमचा 25 कॅलरी धरा, 2 चमचे 50 कॅलरीज आणि बिस्किट घेतले थोडे तर 50 कॅलरी अजून. असं चहा बिस्किट म्हणजे 100 कॅलरीज. 1 पोळी, 1 वाटी भात, 1 वाटी डाळ, या 100 कॅलरीज. पण 1 किलो कोशिंबीर खाल्ली, भाजी खाल्ली, बिनगोड फळं खाल्ले तरी 100-200 कॅलरी मिळतात. मग तुम्हाला 100 कॅलरी मिळायला अर्धा किलो सॅलड खायला लागेल, अर्धा किलो बिनगोड फळं किंवा भाजी खायला लागेल. बरं, हे पोटभर खा आणि दीर्घायुष्य व्हा. सो शिजवलेल्या अन्नाने मधुमेह झाला आहे आणि कच्च्या अन्नाने आपण सुटू. चहा, बिस्किटं, बाजारचं खाणं आणि शिजवलेलं अन्न यांनी खाण्याचा अतिरेक होऊन मधुमेह झाला आहे. बकासूर झालो आहे आपण. खाण्याचा नियम आपल्याला माहीत नाही म्हणून आपल्याला मधुमेह झालेला आहे, म्हणजे अति खाणं झालं आहे. खाण्याचा नियम कसा आहे की भूक लागली तर खा, जे खाल ते गरजेच्या निम्मच खा, आणि वजन कमी करायचं असेल तर अजून शक्य तेवढं कमी खा, आणि जे खाल त्याचे 4 वाटे करा. 2 वाटे भाजी, कोशिंबीर, फळं, बिनगोड फळं, 1 वाटा डाळ. भाजी, कोशिंबीर, बिनगोड फळं यांच्या अभावाने भारत खराब झालेला आहे. त्यात जीवनसत्व असतात, ती नाहीत म्हणून कमजोरी येते, म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर जीवनसत्व देतात. दर 3 रुपयाची औषधं आपण जेव्हा घेतो त्यात 1 रुपयाचे औषधं टॉनिक असतात, जे जीवनसत्व आणि खनिजे असतात, जे भाजी कोशिंबीरमधनं फळामधनं फुकट मिळतात. आपण काही 1000 कोटी रुपयाचं औषध दरवर्षी घेतो, त्यातलं 1/3 औषध असंच वाचेल किंवा आपल्या दर 3 रुपयापैकी 1 रुपया वाचेल जर आपण अर्धा घास भाजी कोशिंबीरचा खाल्ला तर. आजपासून करूया. आणि 1 वाटी डाळ किंवा नॉनव्हेज आणि एक वाटा आणि 1 वाटा भात किंवा पोळी. वजन कमी करायचं असेल तर भात पोळी बंद, त्याच्या जागी भाजी कोशिंबीर किंवा कमी गोड फळं किंवा बिनगोड फळं. असं केलं तर आपल्या कॅलरीज कमी होतात. समजा आपण 1200 कॅलरीज खर्च करतो आणि 800 कॅलरीज जेवलो तर 400 कॅलरीची चरबी जळते. 1 ग्राम चरबी 9 कॅलरीज देते.
म्हणजे 45 कॅलरी जळाल्या तर 5 ग्रॅम चरबी कमी होईल, 5 ग्रॅम वजन कमी होईल. असं जे नकळत वाढलेलं वजन जाणीवपूर्वक कमी खाऊन आणि कच्चं खाऊन आणि कमी बसून आणि हालचाली करून जाळावं लागेल. आपण जर चरबी नाही जाळली तर चरबी आपले आतले शरीराचे सगळे पेशी रासायनिक ज्वलनाने मारतात आणि मग चितेवर चरबी आपल्याला जाळते. हे जर जळायचं नसेल तर माझ्यासोबत आज नवस घ्या की आम्ही विठोबासारखे बारीक कमरेचे होऊ. आज कमरेला दोरा बांधा आणि उपास करा. नकळत जास्त खाल्ल्याचे पाप केलं आहे, यमदेव घेऊन जाईल. यमदेव म्हणतो माझा आहे का, आणि उपास करा, नाहीतर चला. यमदेव आणि डॉक्टर भाऊ असतात. मी यमदेवाचा भाऊ आहे. यमदेव माझ्या आतून येऊन तुम्हाला विचारतो, तुम्हाला मरायचं आहे का की उपास करतात? तिसरा पर्यायच नाही आहे. सो कमी खाण्याचं सुरू करा आजपासून. कच्चं जास्त खा, ताक प्या, पाणी प्या, बिनगोड वस्तू प्या, सातूचं पीठ प्या, बाजारचा काही पेय घेऊ नका, फळांचे रस पण घेऊ नका. या सगळ्या कोक वगैरेमध्ये वाटी वाटी साखर आहे. साखरेने इन्सुलिन सुटते शरीरामध्ये आणि इन्सुलिनने भूक लागते. आणि असं 1 चमचा साखर खाल्ल्यावर 1 चमचा इन्सुलिन नाही सुटत. तुम्ही काय पण खाल्लं की भरपूर इन्सुलिन सुटते आणि त्याने भूक लागते. किती इन्सुलिन सुटतं बरं? तर असं समजू आपण की भाजी कोशिंबीरने काही सुटत नाही. तेलाने समजा 1 चमचा इन्सुलिन सुटते. सोपं करून सांगत आहे. 1 वाटा इन्सुलिन तेलाने सुटते. डाळीने 10 वाटा सुटत असेल तर मैद्याने, साखरेने तो 40-50 वाटे इन्सुलिन सुटते. म्हणून ज्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी साखर आणि मैदा असलेल्या गोष्टी. मैदा कशात आहे? बटाटा, साबुदाणा, गहू, तांदूळ. ज्याला GPS म्हणतो आम्ही. जी म्हणजे ग्रेन म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. P म्हणजे पोटॅटो आणि S म्हणजे शुगर आणि साबुदाणा. हे ज्याला वजन कमी करायचं त्याने खाऊ नये. हे मी 5 डिसेंबर 17 रात्री 12 वाजता शिकलो मी. त्या दिवशी लॅन्सेटमध्ये पेपर आला. इंग्लंडला रॉय टेलर म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी प्रयोग केला. 100 किलोच्या वरच्या वजनाचे 300 माणसं त्यांनी या प्रयोगात घेतले. त्यांना 6 वर्षापासून, त्या 6 वर्षामध्ये त्यांना मधुमेह होता आणि रक्तदाब पण होता. 300 लोकांचे त्यांनी 2 वाटे केले. 150 लोक एका गटामध्ये, 150 लोक दुसऱ्या गटामध्ये. हे आपल्यासारखेच होते, घरी होते. पहिल्या 150 लोकांना त्यांनी त्यांचे आदर्श उपचार चालू ठेवले. मधुमेहाचे, रक्तदाबाचे आणि त्यांचे जे पथ्य वगैरे पाणी जे सांगतात, आदर्श पथ्य पाणी, ते सगळे चालू ठेवले. या 150 लोकांना 1 वर्षानंतर पाहिलं तर यापैकी 6 लोकांचा आजार कमी झाला होता. पण बाकी सगळ्यांचा आजार वाढला होता. औषध वाढलं होतं. दुसऱ्या गटामध्ये त्यांनी काय केलं? 150 लोकांचं औषध बंद करून टाकलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 800 कॅलरी मिळेल एवढं खायचं. म्हणजे तुम्ही 1 किलो कोशिंबीर खा, भाज्या खा, बिनगोड फळं खा, तर तुम्हाला 200 कॅलरी मिळाल्या. दिवसभरात 1 किलो खा ना. टोमॅटो, गाजर, काकडी असं, ठीक आहे. किंवा 1 केळ, 1 वाटी भात, 1 पोळी, 1 वाटी डाळ, हे खाल्लं तर 400 कॅलरी झाल्या. 1 केळ, 1 वाटी डाळ, 1 भात, 1 पोळी, हे 400 कॅलरीज. समजा त्याचा काय चहा असेल, बिस्किट, ते पण 500 झाले. असे 800 अलाउड होते. आणि 200 कॅलरी सॅलॅड, म्हणजे 600, 200चं 1 किलो सॅलॅड वगैरे आणि 600 कॅलरी, एकूण 800 कॅलरीज. आणि त्यांना थोडा व्यायाम करायचा सांगा, चाला, फिरा, खेळा, जलद चाला वगैरे. या सर्व लोकांचं दर महिन्याला 1 किलो वजन कमी झालं. म्हणजे वर्षाला 10 किलो अंदाजे. आणि ज्यांचं 15 किलो, त्या हिशोबाने त्यांचा रक्तदाब कमी झाला, त्यांची साखर कमी झाली विदाउट औषध. त्यांचं औषध बंदच होतं, ते बरे झाले. आणि ज्यांचं 15 किलोच्या वर वजन झालं ना, कमी झालं ना, ज्यांचं 15 किलोच्या वर वजन कमी झालं, त्यांचे औषध सुटले. हे 5 डिसेंबर 17च्या लॅन्सेटमध्ये आलं. माझ्या फोनमध्ये रात्री वाचलं की हा रे लॅन्सेटचा पेपर आला आहे. मी ती हे आली, नोटीस आली, मी वाचलं.
त्याच्यावर माझा अभ्यासच चालू होतो तेव्हापासून मी माझं जेवण कमी केलं आहे ना, तर आता मी जर एक पाव जेवलो ना तर माझं पोट ताणलं जातं, माझं पोट लहान होऊन गेलं आहे. तुमचं पोट पण लहान होऊन जाईल. माझा जावई माझी मुलगी डॉक्टर आहे, तिचा नवरा पण डॉक्टर आहे, विनायक हिंगणे त्याचं नाव आहे. त्यांच्या लग्नामध्ये मी त्यांना चांदीचे करजोडे घेणार होतो. तर माझी डॉक्टर मुलगी म्हणली, बाबा तुझे पैसे वाया जाईल, आम्ही काही ते घेणार नाही. मग मी काय ऐकलं त्यांचं आणि नाही घेतले. दोघं इंग्लंडमध्ये काम करायचे. भारतामध्ये बाळंतपणाची रजा पहिले 3 महिन्याची होती, पण आईचं दूध 6 महिने मिळालं तर बालमृत्यू 10% कमी होतात. म्हणून आम्ही मागे लागून कायदा करून घेतला की भारतामध्ये बाळंतपणाची रजा 6 महिन्याची होईल. तो झाला. आपलं बघून मग जगभर पण झाले. तर इंग्लंडमध्ये वर्षभर बाळंतपणाची रजा मिळते. तर माझी मुलगी बाळंतपणाला विरारला आमच्या घरी आली. जावई पण होता, तो इथेच दवाखाना करायचा. पण लग्नापासून बाबा होईपर्यंत त्याचं पोट सुटलं. तो मोठ्यांचा डॉक्टर आहे आणि तो हे मधुमेह सगळ्याचा इलाज करतो. त्याच्या आईवडिलांना मधुमेह आहे. तो म्हणे, अरे गडबड झाली, आता माझं पोट आलं म्हणजे मला मधुमेह होणार. मग त्याने अन्न कमी केलं, हालचाल वाढवली, व्यायाम कमी केलं आणि पोट किती कमी केलं की त्याच्या पॅन्टमध्ये त्याचा बाळ पण जातो. आणि त्याला काही झालं नाही मधुमेह वगैरे. त्याच्या वडिलांना मधुमेह होता, त्याने औषध बंद केलंच, अन्न कमी केलं, हालचाल वाढवले, त्यांचा मधुमेह बरं झाला. त्यांचा 15 वर्षाचा मधुमेह बंद झाला, ते औषधं घेत नाही. असे ते आता तो हेच काम करतो बुलढाण्याला. म्हणजे तुम्हाला कोणाला जर मधुमेह बंद करायचा असेल औषधाशिवाय आणि चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही विनायक हिंगणेंना सल्ला विचारा फोनवर. त्यांचा नंबर सांगतो तुम्हाला, 80 873 670, 80 800 736 70. कारण हे जगावेगळं काम आहे. औषध करून मधुमेह रक्तदाब वाढतातच, ते फक्त यानेच कमी होतात. त्यांनी तो मला हे सांगत होता इंग्लंडमध्ये, जेव्हा हे आम्ही लॅन्सेटचं आर्टिकल तेव्हा तो मला हे सांगत होता की जर आम्ही चरबी कमी करू शकतो पोटातली, यकृतातली आणि पॅनक्रियाजमधली, स्वादुपिंडातली, तर मधुमेह जातो. आणि तोच पेपर तेव्हा पब्लिश झाला. म्हणजे हा सूर्या जयद्रथ सांगत आहे मी तुम्हाला. तर आपला मधुमेह चांगला करणं शक्य आहे. त्याला एकच आहे, आपल्या मनाला ब्रेक पाहिजे. आपली गाडी घसरते आहे, तिला ब्रेक लावा, मनाला ब्रेक लावा. भूक लागली तरच खा आणि कच्चं खा, ताक प्या आणि पाणी प्या. त्यात कॅलरीज कमी आहेत, पोट भरून जाते, मज्जा येते, भूक पण नाही लागत. विड्याचं पान खा, विड्याच्या पानाने तृप्ती येते आणि मग 8 तास भूक लागत नाही. आपल्याकडे आयुर्वेदिक औषध आहे विडा, 13 गुणी विडा खातात. विडा खाल्ला की 8 तास भूक लागत नाही, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. हा तंबाखू नाही, विडा म्हणजे पान, चुना, काथाने कोलेस्ट्रॉल कमी होतं, असा नागपूर मेडिकल कॉलेजचा अभ्यास आहे, माझ्या स्वतःनीच केलेला आहे. त्यामुळे पानामधून चोथा मिळतो, त्याने शी होते, जीवनसत्व मिळतात, चुन्याने हाडं बळकट होतात. आपल्याला लोह कमी आहे म्हणून आपण स्वयंपाक लोखंडाच्या भांड्यात केला पाहिजे. पण लोहापेक्षा चुना कमी आहे म्हणून विड्याचं पान रोज खाल्लं पाहिजे. म्हातारपणी वय वाढला ना की आपण घरीच पाय घसरून पडतो, मग हाडं कमजोर असतात म्हणून हाडं कमरेचे मोडतात, मग बिछानाच सुशी करायला लागते, जगायला नकोसं होतं आणि जीव जातो. माझी आई अशी गेली आहे, माझी आजी अशी गेली आहे, आपण असं नाही गेलं पाहिजे. म्हणून अंग अर्धच झाकेल एवढेच कपडे घाला, टी शर्ट घाला, हाफ पॅन्ट घाला आणि दुपारच्या उन्हात तासभर काम करा. अंगावर जेव्हा ऊन पडतं ना तर ड जीवनसत्व वाढतं, ते प्रतिकारशक्ती देते. आणि ड जीवनसत्व हा कारागीर आहे हाडं बळकट करणारा, तो चुना लावतो हाडामध्ये आणि त्याचा सगळ्यांना अभाव आहे. 1000 लोकांचं ड जीवनसत्व आम्ही केलं, त्यापैकी 850 सर्वांचं कमी निघालं. 850 मोठे माणसं आणि 150 मुलांचं आम्ही केलं, सगळ्यांचं कमी निघालं. तर तपास करायची गरज नाही, आपल्याला कमीच आहे, आपण उन्हात काम केलं पाहिजे तर आपण छान होऊन जाऊ. हे तुम्ही सगळे जरूर समजा. मधुमेहाचे कठीण रिपोर्टची काय गरज नाही. तुमचं पोट दिसतं तुम्हाला मधुमेह आहे, तुम्ही कच्चा खा, पाणी प्या, जास्त हालचाली करा, स्वतःचं पाणी स्वतः आणा, स्वतःची फाईल स्वतः आणा, सगळ्यांचं काम करा, समाजासाठी काम करा, कष्ट करा.
आणि 100 वर्ष छान राहा. आणि तुमच्या 100व्या वाढदिवसाला आम्हाला बोलवा. आणि आपले सगळे मित्र 100 वर्ष जगले पाहिजेच म्हणून ही माहिती हे अमृत आहे. याच्या अभावी सगळं जग आजारी आहे. आम्ही ही माहिती छापून, अशी माहिती छापून लंडन प्रेस क्लबला 40 भाषेत दिली. ती आम्ही तुम्हाला देत आहोत. तर तुम्ही ही सर्व भाषेत सगळ्या भारताला सांगा. ही सगळ्यांना फॉरवर्ड करा. याला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि स्वतःला आणि देशाला चांगलं करा. ही सगळ्यात चांगली देशसेवा आहे. माझा मुलांचा दवाखाना आहे, पण आम्ही आमच्याकडे आलेल्या मुलं आणि त्यांचे सर्व नातेवाईक या सर्वांचं पोट मोजतो आणि रक्तदाब मोजतो. आणि आम्हाला रोज आश्चर्याचे धक्के लागतात, कारण अनेक मुलांचा रक्तदाब वाढलेला आहे, त्यांची साखर वाढलेली आहे आणि त्यांना माहिती नाही हा खरा आजार आहे. आणि त्यांच्या आईवडिलांचे पण वाढलेले आहेत आणि त्यांना माहिती नाही. कुटुंबाचे कुटुंब आजारी आहेत, कारण आमची जीवनशैलीच खराब झाली आहे, ताणतणावग्रस्त झाली आहे. सो खरं असं आहे की रात्री लवकर झोपायला पाहिजे आणि सकाळी उठून योगासनं शिकले, ध्यान करायला शिकलं तर मन शांत होतं, ताणतणाव कमी होतात. कारण ताणतणाव म्हणजे आगीत तेल टाकणं. सगळे आजार त्याने वाढतात. ते जरूर करा. सूर्यनमस्कार करा, ध्यान करायला शिका, शांत बसायला शिका. आपण चुकलं तर माफी मागायला शिका, दुसरा चुकला तर माफ करायला शिका. तर ताणतणाव निघून जाईल आणि आनंदी राहा. कारण जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ताणतणाव राहणार. सो त्याच्यावर मात करून आनंदी राहून सुखी व्हायला शिका, तर तुम्ही छान राहाल.